सो गाईज आज आपण चाललोय मुंबईमध्ये 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिले तर बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे, सिद्धिविनायक टेम्पल, आणि मोस्ट हाईप वडापाव पण खायचा आहे. लेट्स गो. तर गणपती बाप्पा मोरया बोलून या पावसाला हाय हॅलो करत मी निघालो सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईसाठी. तर 4 नंबर फलाटावर एका फास्ट लोकल आणि एक एसी लोकलला नमस्कार केला की फायनली मला पैशांनी आणि गतीने परवडणारी लोकल परेल स्लो आली. ट्रॅक शेजारची हिरवळ बघत बघत हवेचा झोका खात खात मला ब्लॉगसाठी झक्कास आयडिया सुचली. तर प्रयोग असा होता की ब्लॉग पकडलो असलेलो मी आणि स्टेशन कोणत्या बाजूला येईल त्याच्या शून्य नॉलेज घेऊन फुल कॉन्फरन्समध्ये स्वतःला सांगितलं की दादर स्टेशन येतानाचा शॉट घेऊन ब्लॉगमध्ये खूप मस्त वाटेल. आणि मग मी खूप संयमाने वाट बघत होतो की कधी स्टेशन दादर येईल. पण हिंदी आणि इंग्लिश अनाउन्समेंट होऊन ट्रेन स्लो झाली तरी स्टेशन काही दिसेनाशी झाल्यावरती मला समजले की दादर स्टेशनने मला धप्पा दिला. तर धप्पा खाल्ल्यावर माझी इच्छा पुढील स्टेशनवर पार पाडून या पावसात निघालेलो बस आणि मला बस खूप इझिली मिळाली. आज मला घरातनं पण बाहेर स्टेशनला बस खूप लगेच मिळाली आणि आता ही बस काही भरलेली आहे. स्टेशन बाहेर आल्यावरती नियरेस्ट बस स्टॉप आय गेस हाच आहे आणि इकडून आपल्याला A162 बस पकडायची. तर गाईज फायनली देवीच्या स्टॉपवरती उतरून आपल्याला जायचं चालत पुढे राईट घ्यायचं नाही लेफ्ट घ्यायचं आहे आणि हां तर पुढे लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं आहे चालत चालत थोडंसं लाईक अराउंड 10 मिनिट्सचं वॉकिंग. 10 मिनिट्सचं वॉकिंग असं मॅपने सांगितलेलं. आता बघूया किती वॉकिंग आहे आणि त्यानंतर आपल्याला फायनली आपलं डेस्टिनेशन बाप्पाचं मंदिर लागतं आणि मग आपल्याला तिकडेच जायचं. तर चला जाऊया. लाईक सकाळपासून एवढं गर्दी होतं. ट्रेनमध्ये पण खतरनाक गर्दी होती. मी एक फास्ट लोकल सोडली आणि त्याच्यानंतर एक AC लोकल होती सो ती तर मी घेणार नव्हतो आणि फायनली एक स्लो लोकल परेल स्लो मिळाली. मी त्याला चढलो. त्याच्यात पण गर्दी होती बट ठीक आहे. आता मग बसमध्ये पण मी दाखवलं की तेवढी गर्दी होती. तर बसमध्ये पण गर्दी होती तर तिकडे पण ब्लॉग नाही केलं आणि असं पब्लिक प्लेसमध्ये मला थोडंसं हे होतं ब्लॉग करायला. काही फुटपाथ आहे, फुटपाथमध्ये चालेल. तिकडे मेट्रो स्टेशन पण आहे. मला माहीत नव्हतं ॲक्च्युली. ॲक्वालाईन मुंबईतली त्याचं स्टेशन इथे आणि हे मला माहीत नव्हतं. म्हणजे मी डायरेक्टली ह्याने पण आलोच असतो मेट्रोने मे बी. पण मला पण मेट्रोसाठी खाटकोपर उठायला लागलं असतं. पण ठीक आहे, नाईस इन्फो मिळाली मला. नेक्स्ट टाईम मे बी मेट्रोला जाईल. ओके एंट्री कुठे आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही. बघू मे बी तिथे हां दर्शन लाईन इथे समोर माहीत नाही मला. आज लकीली गर्दी नाही आहे वाटतं. आज सोमवार आहे एनिवेज.
फोटोग्राफी वगैरे अलाउड नव्हती, तर मी केलं नाही काही जास्त. सो हां, एवढंच. आता आपण एका ठिकाणी चाललो, माहिती असेल कोणतं काय, तर मी तिकडून शूट करतो. सो गाईज, बाप्पाचं दर्शन झाल्यावरती आता आपण जातो काहीतरी खायला. आणि इकडेच वन ऑफ द मोस्ट हाईप वडापाव, अशोक वडापाव माहितीच असेल. तर मी फर्स्ट टाईम टेस्ट करतो आहे, तर बघूया आपण कसं लागतो हे असते. आणि हां, मी कधी पण रील्स वगैरेवर बघितलं ना, तर अशी खूप मोठी लाईन दिसायची. आज बघूया, आज मंडे आहे, ऑड डे आणि दुपारची वेळ, तर बघूया किती लाईन आहे आणि काय सीन आहे. ओके. आणि माझा थोडासा लॉस झालेला आहे, मला माहीत नव्हतं सोमवारी वडापाववाला बंद होतं. आणि मी आपलं फुल होप्सनी ते मॅप्सवरती हे करून आलो की चला आपण वडापाव खाऊया, नवीन काहीतरी ट्राय करूया. आणि माझा लॉस झाला आहे, तर इट्स फाईन. हां, असा स्टॉल बंद आहे, सो पण नाही काय करू शकत. आता परत घरी चला. काही हार्ट ब्रेक करून मी आता चाललो आहे घरी. बट ठीक आहे, माझ्या बापाचं दर्शन झालं. मी आता म्हणजे मला दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या होत्या, पण ठीक आहे, चालते घरी. चेंज ऑफ प्लॅन्स. सो बेसिकली मी सांगितलं माझ्या आईबाबांना की मला लॉस झालेला आहे. आणि त्याच्यानंतर सो माय डॅड बेसिकली सजेस्टेड समथिंग. लालबागमध्ये लाडू सम्राट नावाचं दुकान आहे, तर तिकडे वडापाव आणि बाकी सगळं पण खूप छान छान मिळतं खायला. तर मी आता तिकडे जातो आहे, कारण माझ्याकडे वेळ आहे. काम तर काय मला घरी पडलेलं नाही आहेत, सो मी आता तिकडे चाललो आहे. बघूया, एक नवीन ट्विस्ट माझ्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, लेट्स गो. सिद्धिविनायक मंदिराच्या चौकात जाऊन गणपती बाप्पा मोरया बोलून ब्लॉग एंड करणार होतो, पण ते माझ्या पप्पांचं कॉल आहे. म्हणजे पप्पाने एकदम माझी आयटेरिनरी बनवून ठेवलेली. ठीक आहे, आज आपण याचा लॉल करूया, पण दुसरं काहीतरी खायला जाऊया. तर आय होप हे दुसरं दुकान चालू असेल. आणि मला या दुकानाबद्दल काही नाही माहिती, की मी ॲटलिस्ट अशोक वडापाव इंस्टाग्रामवरनं बघून आलेलो की चला जाऊया, बट ते बंद होतं. तर ठीक आहे, आता पण दुसऱ्या दुकानात जातो आहे. आता मला मॅप्स बघायला लागेल. सो फायनली द ओजी काली पिली टॅक्सी घेऊन मी निघालो म्हणजे खायची ठिकाण शोधायला. आपण पोचलो, ते दिसत नसेल नाव, एक मिनिट. तर इथे येऊन मी यातून लेजंड गोष्टी ऑर्डर केल्या आणि बेसिकली मी फर्स्ट टाईमच खाताना रेकॉर्ड करत होतो, सो मी बघितलंच नाही की मी फ्रेममध्ये तरी येतो आहे की नाही येते. ऑल्सो आय एंडेड माय खायचा कार्यक्रम विथ दिस मास्टर स्ट्रोक. सो गाईज, फायनली डन विथ जेवण नाही वॉटेवर. सो वडापाव समोसा पावचाच मूड होता, तर मी तेच ऑर्डर केलं. आणि आय एंडेड इट विथ अ ड्रिंक ऑल फ्यूज. हाफच घेतली मी, फुल नाही घेतली. बट भाई हे एकदम मस्त होतं ना, एकदम असं रिफ्रेशिंग, गोड, जे मला खूप आवडतं. ॲक्च्युली ठाण्यात पण मिळतं एका ठिकाणी, स्टेशन नाही, मार्केटमध्ये, जांभळी मार्केटमध्ये. एकदम छान होतं ते. बाकी हां, आणि हां, समोसा आणि वडापाव एक नंबर. म्हणजे समोसा एकदम परफेक्टली क्रंची आणि साईज पण एकदम परफेक्ट. त्याच्यात फिलिंगमध्ये वाटाणे पण होते, जे मला खूप आवडली. सो हां, बाकी खायला एकदम फर्स्ट क्लास जागा होती. ट्राय करा नक्की, केलंच असेल. मीच खूप उशिरा आले. सो ब्लॉगसाठी एवढंच. सो काही ब्लॉगसाठी एवढंच. बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, परत असंच काहीतरी नवीन ट्राय करतो. गाईज, व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.